हरतालिकेच्या दिवशी सकाळी सकाळी सगळी कामं उरकली, जो तो ज्याच्या त्याच्या कामाला गेला आणि नंतर मी 10:30-11 वाजताच पूजेची तयारी करायला घेतली आहे। त्या अगोदर मी माझी स्वतःची अशा पद्धतीने तयारी करून घेतली आहे। असं म्हणतात की 16 श्रृंगार करून ही पूजा केली जाते, म्हणूनच मी एवढा सगळा मेकअप वगैरे केला आणि त्यानंतर पूजेची तयारी केलेली आहे। एकदम साधी सिंपल मी पूजा करत आहे इथे आणि पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य मी स्वतः जाऊन गोळा केलेला आहे, बाजारातून विकत घेतलं नाही। तर नमस्कार मंडळी, जय श्री राम। मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवरती। तर जी काही 16 पत्री जी आहे ती बाजारात पण विकत भेटत होती, पण माझ्या आजूबाजूला म्हणजे मी ज्या ठिकाणी राहते तळेगाव मध्ये त्या ठिकाणी भरपूर झाडे वगैरे आहेत, तर तिथलीच ही सगळी 16 पत्री मी गोळा केली आहे। आणि तुम्ही बघू शकता ही माती सुद्धा मी शिवलिंग बनवण्यासाठी आमच्या घराच्या बाहेरूनच आणली आहे। खरं तर मी जी आहे ती परफेक्ट माती शोधत होते, पण मला तशा पद्धतीची माती भेटली नाही। वाळूचा शिवलिंग केला जातो खरं तर आमच्या गावाकडे, पण इथे मला तशा पद्धतीची वाळू भेटली नाही, म्हणून मग मी याच वाळूचा वापर करून शिवलिंग बनवत आहे। तुम्ही कोणत्या वाळूचा वापर करता आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने हरतालिकेच्या पूजेची मांडणी करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। पूजा झाल्यानंतर म्हणजे शिवलिंग बनवून झाल्यानंतर मग मी शिवलिंगाला अगोदर भस्म वगैरे अर्पण केलं, त्यानंतर ही 16 पत्री अर्पण केली आणि मग जी महादेवाला आवडतं फूल आहे तेही मी त्यांना अर्पण केलं आहे, म्हणजेच गोकर्णाचं फूल हे महादेवाला खूप आवडतं। ज्या पद्धतीने महादेवांना पांढरी फुलं आवडतात त्याच पद्धतीनं हे गोकर्णाचं फूल देखील महादेवांना खूप प्रिय आहे, म्हणून मग मी हे सगळं काही महादेवांना अर्पण केलं आणि बेल सुद्धा त्यांना अर्पण केला आहे। खरं तर महादेवाच्या बाजूला आम्ही पार्वती मातेची सुद्धा प्रतिमा इथे मातीचीच बनवून घेतो आणि मग त्या दोघांची अशी एकत्रित पूजा करतो। आणि हे वस्त्र आहे पांढऱ्या कापसापासून बनवलेलं, हे मी पांढरच ठेवलं आहे। जेव्हा आपण इतर देवी देवतांसाठी हे वस्त्र बनवतो तेव्हा त्यावरती हळद कुंकू वगैरे आपण लावून हे वस्त्र बनवायचं असतं, पण हे वस्त्र आता सध्या महादेवाच्या पूजेसाठी मी बनवलं होतं, म्हणून यांना मी कुठलाही हळद कुंकू वगैरे अर्पण केलेलं नाही। महादेवांना हळद कुंकू चालत नाही, म्हणून मग मी अशा पद्धतीने हे एकदम साधं सिंपल वस्त्र बनवलं आणि एकदम साधी सिंपल अशी पूजा मांडून घेतली। त्यानंतर आरती वगैरे केली आणि मला इथे काही 5 सुवासिनी वगैरे भेटल्या नाहीत ओटी भरण्यासाठी। त्यानंतर मी हरतालिकेची कहाणी वगैरे वाचली आणि मग आरती वगैरे केलेली आहे। तुम्ही हरतालिकेची पूजा कशी करता मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने एकदम साधी सिंपल पूजा वगैरे केली। त्यानंतर महादेवांना इथे मी काळे तीळ वगैरे अर्पण करते आणि मग आरती वगैरे झाल्यानंतर मी मग दुसऱ्या कामाला सुरुवात केली। तोवरच मला कळलं की आमच्या घरी एक खूप दुःखद घटना झालेली आहे आणि माझे फॅमिली मेंबर्स पैकी एकाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे आमच्या घरामध्ये खूप असे दुःखाची म्हणजे दुःख वगैरे पसरलं आणि मग आम्हाला गणपती यावर्षी बसवता येणार नाही। खरं तर सगळ्यात जास्त आम्हाला याचंच वाईट वाटत होतं की गणपती बाप्पा आमच्या घरी यावर्षी येणार नाहीत आणि सगळ्यात जास्त परिणाम याचा शिवांशवरती झाला। ही पूजा तर पार पडली माझी खूप चांगल्या पद्धतीनं, तुम्ही बघू शकता मी तर खरोखर चांगल्या पद्धतीनं पूजा करून घेतली होतीच आणि पूजा झाल्या मग मी माझे थोडेसे फोटो वगैरे काढले, थोडासा फोटोशूट वगैरे केला आणि देवाला मी इथे फळांऐवजी इथं खडीसाखराचा नैवेद्य सुद्धा अर्पण केला आहे आणि एकदम साधे सिंपल पद्धतीनं पूजा करून घेतली। आणि पूजा झाल्यानंतर मला 1 ते 1:30 वाजता दुपारच्या फोन आला माझ्या गावाकडून आणि मला समजलं की आमच्या फॅमिलीमध्ये असं झालं आहे आणि त्यामुळे आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा आणली नाही आणि पूजा सुद्धा केली नाही। मला खरोखर खूप उत्साह होता या दिवशी, तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने स्वतःचे फोटोज काढले, व्हिडिओ पण काढले, सगळं काही केलं, पण मला बाप्पांची मूर्ती आणता येणार नाही याचं खूप दुःख होतं आणि माझ्यापेक्षा जास्त शिवांशचा मूड ऑफ झाला होता। तोही खूप एक्सायटेड होता बाप्पांना घरी घेऊन येण्यासाठी आणि त्याला खूप वाईट वाटत होतं। म्हटलं जाऊ दे आता, मला इथे सासरचा गणपती बाप्पा तर मला बसवता येणार नाही, म्हणून मग मी त्याच दिवशी हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी बाप्पा येणार होते त्याच दिवशी मस्त बॅग वगैरे पॅक केली आणि मग मी माझ्या आईकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि मग मी
थोडेसेच कपडे वगैरे घेतले आहेत, जास्त कपडे घेतले सुद्धा नाहीत, कारण शिवांश खूप रडतही होता आणि खूप दुःखी होता. मग त्याला बरं वाटावं, त्याला थोडासा आनंद मिळावा म्हणून मग मी माझ्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या माहेरी गणपती सोबतच गौरी पण असतात, तर त्यांचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. आणि मग मी अशा पद्धतीनं कपडे वगैरे पॅक केले. खरं तर बाहेर खूप पाऊस चालू होता गणपती यायच्या दिवशी पण, आणि तरीही शिवांशमुळे मी म्हटलं की चला जाऊ द्या. गणपती यायच्या दिवशी तर शिवांशला सुट्टीच होती, पण मधले 2 दिवस त्याचे बुडणार होते. म्हटलं जाऊ दे तरी, म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार त्याचे स्कूल बंक करणार होतो आम्ही. आणि तोही म्हटला की मला इथे अजिबात राहायचं नाहीये, मला जायचं आहे आजीच्या गावाला. म्हणून मग आम्ही दोघांचीच बॅग पॅक केली. शिवांशचे बाबा काही आमच्यासोबत आले नाही आणि अशा पद्धतीने आम्ही आज सकाळी इथे पोहोचून गेलो आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर सकाळपासूनच म्हणजे पोहोचल्यानंतर एक 5 मिनिटांमध्येच माझी आई आणि शिवांश या दोघांचं अशा पद्धतीने बॉल खेळणं चालू झालं. म्हणजे त्याला तो घरामध्ये अजिबात जेवत पण नव्हता, काहीच करत नव्हता, आणि इथे आल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याचं खेळणं सकाळपासून चालू झालेलं आहे. आणि तो इथे खरंच खूप मस्ती करतो खूप, आणि त्याच्यासोबत माझी आई पण खूप खेळतच असते. आणि आज माझ्या गावाकडे सकाळपासूनच खूप जोरात पाऊस पडत आहे लातूरला, त्यामुळेच मी दुसरं काही इथे शूट वगैरे केलं नाही. आणि सध्या माझ्या घरामध्ये गौरीची सुद्धा तयारी चालू आहे, आणि तेही मी तुम्हाला नक्कीच सगळ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या घरी जर का असं काही झालं तर तुम्ही काय करता ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.